त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ही स्पर्धा पुरस्कृत केलेली आहे ते सन्मान्य आनंदा पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। आनंद कलेक्शनचे सर्वा प्रोप्रायटर आणि सध्याच्या घडीला जर पाहिलं तर अगदी वडिलोपार्जित हा व्यवसाय मात्र आनंदा पाटील यांनी खूप मोठा केला आणि सध्याच्या घडीला आनंद कलेक्शनच्या 2 ब्रँचेस आपण पाहतो जे कोपरखेणे सेक्टर 15 आणि जनता मार्केट तुर्बे इथे आनंद कलेक्शन फेटेवाले या नावाचा एक ब्रँड आणि कोल्हापूर म्हणलं की फेटा आणि हाच व्यवसाय मात्र इथे सातत्याने उदयास आणलेला आहे तो आनंदा पाटील त्यांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून आणि करूयात हार्दिक हार्दिक स्वागत। चला थँक्यू सो मच प्रवीणजी वंडसकर महाराज सरांना आपण मायक्रोफोनवरती ऐकत होतो। जाऊया मैदानाच्या दिशेने जिथे मात्र आता काही शिल्लकच सामने आता बाकी आहेत। गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार होतोय। पहिला बॉल विकेट करण्याचा प्रयत्न फटका ऑन साईडला खेळला तिथे मात्र क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात। चांगली फिल्डिंग लॉंग ऑनच्या रिजनमध्ये खूप चांगलं फिल्डिंगचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं आणि या ठिकाणी इथून मात्र एक धाव देखील कंप्लीट केली जाते। सकाळपासून आम्ही बघतोय आनंददादा यांच्या माध्यमातून या स्पर्धेच्या अनुषंगानं अगदी प्रत्येक ठिकाणी बारकाने लक्ष दिलं जाते कारण ही स्पर्धा त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेली आहे आणि आपल्याच आयोजनामध्ये आज मात्र कोणत्याही प्रकारची कमी या आयोजनामध्ये भासत नाहीये। एक चांगलं नीटनेटकं आयोजन आपल्याला पाहायला मिळते आनंददादा यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। अनेक खेळाडूंना एक चांगलं प्लॅटफॉर्म आणि व्यासपीठ या स्पर्धेच्या अनुषंगाने इथून मात्र मिळवून दिलं जाते। गोलंदाज आता पुन्हा एकदा तयार होत आहेत राऊंड विकेटनं। दरम्यानचा पुढचा बॉल यावेळेला देखील फटका चांगला एक चांगला स्क्वेअर कट आपल्याला पाहायला मिळाला। एक धाव तर कंप्लीट झाली आणि एकाच धावेवरती आता इथून मात्र संयम दाखवावा लागतो या खेळाडूला। एका धावेच्या मदतीने आता टीमच्या स्कोरबोर्डवरती रन्स देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। 4 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात। दरम्यानचा पुढचा बॉल पाहूया आता हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाईल। गोलंदाज देखील तयार होत आहेत। पुढचा बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज तयार। यावेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न इथून मात्र होतोय। अपील मध्ये उत्साह आयसीसी नियम क्रमांक जर का आपण बघितलं तर व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय। 22चं उल्लंघन इथून मात्र होत असताना आपल्याला पाहायला मिळतो। व्हाईट बॉल इथून मात्र हाताळला गेला आणि एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्डवरती जोडल्या जात आहेत। दरम्यानचा पुढचा बॉल बॅटची कडा सॉफ्ट डिसमिशल हलकीशी बॅटची कडा घेतल्यानंतर विकेट किपरने खूप चांगला झेल पकडलाय आणि इथून मात्र बॅट्समन आता जड पावलांनी मैदानाच्या बाहेर येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। चला पुढचा खेळाडू चला शिवा सर विकेट किपरने चला एक चांगला नियम आपल्याला पाहायला मिळाला तर त्या नियमाची अंमलबजावणी देखील केली जाते। चूक झाल्यानंतर आता इथे मात्र पुन्हा एकदा हँड ग्लोव्ज वापरले जातात कारण जर का आपण बघितलं तर पावसाळी रबर बॉल क्रिकेट हा बॉल भरपूर हातांना लागत असतो आणि त्यामुळेच की काय खेळाडूला इजा होण्याची दाट शक्यता असते। त्यामुळेच की काय शाहूवाडी क्रिकेट असोसिएशनने एक चांगला नियम अंमलात आणला आणि त्या नियमाला इथून मात्र प्रत्येक टीमने फॉलो करायला हवंय।
आणि इथे जर का आपण बघितलं तर हँड ग्लोव्ज वापरले नव्हते आणि आता पॅनलाइज देखील केले जाते. चला वेळ कमी घ्या. फिल्डिंग करणारा संघ आयोजक संघ आहे. चला पुन्हा एकदा आता नव्यानं खेळ इथून मात्र खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पाहूया दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज इथून मात्र तयार होईल. पाहूया आता हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाईल. चार बॉलचा खेळ संपल्यानंतर 10 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. दरम्यानचा पुढचा बॉल पुन्हा एकदा आता गोलंदाज तयार होईल. पाहूया या दरम्यानचा मात्र पुढचा बॉल. आता हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाईल. गोलंदाज तयार. पुढचा बॉल राऊंड विकेट न. यावेळीचा हा बॉल फटका चांगला. वॉड स्ट्रोक काय फटका सजवला, परंतु तिथे मात्र तेवढा चांगला आणि जाणार. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. एक ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहावयास मिळतात. अजूनही मात्र जर का आपण बघितलं तर या पहिल्या डावातील 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चला मित्रांनो थोडीशी घाई करा. तुम्हाला इथून मात्र स्पीडअप करावं लागेल. एक दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आनंद कलेक्शन आनंददादा पाटील यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले हे क्रिकेटचं नंदनवन पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेचा केंद्रबिंदू म्हणजेच या समसमात्या ट्रॉफीज आपल्याला बघायला मिळतात. व्यासपीठावरती अगदी सिल्वर रंगामधल्या या ट्रॉफीज आपण बघतोय. त्यानंतर ओमसाई MTC यूट्यूब वाहिनीवरती या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण सुरू आहे. इतका हवेत खेळलाय. बॉलच्या मागे फिल्डर धावतात. कॅच होईल का, आणि इथे मात्र फिल्डरचा अंदाज चुकला आणि त्यानंतर 2 धावा आता इथून कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावांच्या मदतीने आता धावफलकावरती बदल आपल्याला पाहायला मिळतात. एकूण रन जर का आपण बघितले तर धावा आपल्याला पाहायला मिळतात 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. दरम्यानचा पुढचा बॉल. गोलंदाज तयार. यावेळीला फटका चांगला. हा बॉल पुढ्यात टाकला होता आणि या बॉलला फेकून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांकरिता. हा अतिशय दर्जेदार फटका षटकार आपल्याला पाहायला मिळतो आहे. खूप चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला आणि 6 धावा आता टीमच्या स्कोरबोर्डवरती ऍड केल्या जात आहेत. या 6 धावा टीमच्या स्कोरबोर्डवरती ऍड केल्यानंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 20 धावा. पुढचा बॉल. गोलंदाज तयार. यावेळीला देखील फटका चांगला. स्क्वेअर कटचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक देखील बघायला मिळतात आणि आता या बॉलवरती धाव आपल्याला पाहायला मिळते. फक्त आणि फक्त एकच धाव इथून मात्र कंप्लीट केली जाते. आता स्ट्रायकिंगला संदीप यांना आपण बघतोय. पाहूया
संदीप यांच्या बॅटमधून आता मोठा फटका येईल का? यावेळीला फटका चांगला आहे. काय तो शॉर्ट बॉल, काय तो फटका, काय तो टायमिंग, सगळं ओके मध्ये आहे. आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप मिड विकेट क्लिअर करत हा आलाय नुकताच संदीप यांच्या बॅटमधून एक मोठा ब्लास्ट षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगला इथून मात्र फटका सजवला गेला. संदीप यांच्या बॅटमधून पहिलाच बॉल फेस करत असताना त्या बॉलवरती 6 धावा प्राप्त झाल्या. दरम्यानचा पुढचा बॉल गोलंदाज तयार होत आहेत. यावेळेला देखील शॉर्ट बॉल होता, फटका फसला, बॉल हवेत खेळला, बॉलच्या मागे फिल्डर धावतायत. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळते. एक चांगला स्टॉप देखील आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न दाखवला आणि तिसरी धाव सुद्धा आता इथून कंप्लीट केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला म्हणावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये ज्या पद्धतीने संदीप आणि त्याच्या साथीचा फलंदाज जर का आपण पाहिलं तर सुनील धावलेले आहेत. दाद द्यायला हवी या दोन्ही खेळाडूंना. खूप चांगली रनिंग आपल्याला पाहायला मिळाली. दरम्यानचा पुढचा बॉल गोलंदाज तयार होत आहेत. यावेळेला फटका चांगला आहे. बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं. टाटा बाय बाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धाव्यांकरिता आणखीन एक या ओव्हर मधील षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. आता ओव्हर नंबर 2 चा खेळ संपला आणि धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. 36 धावा. 36 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चला वेळ कमी घ्या. बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि बॉलिंग करणाऱ्या टीमला देखील आम्ही सूचित करतोय वेळ आपल्याला कमी प्रमाणामध्ये खर्च करायचा आहे. यावेळीला जर आपण बघितलं तर लेगस्टिकच्या बाहेरचा हा बॉल. शिवा सरांचा इशारा आला की हा वाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्डवरती जोडल्या जातात. ओव्हर नंबर 3 ला आता व्हाईट बॉलनं सुरुवात झालेली आहे. गोलंदाजाला धावांना लगाम लावावा लागेल. या एक्स्ट्रा धावा येतात त्यांना कुठेतरी थांबवावं लागेल. आणि आता पंचांचा इशारा आलाय. गोलंदाजाच्या शैलीवरती इथून मात्र आक्षेप घेतला जातोय आणि आता पंचांनी निर्णय दिलाय की हा नो बॉल आहे. पहिला बॉल वाईट, दुसरा बॉल नो बॉल. आता फ्री हिटची संधी असणार आहे. आणि शाहूवाडी क्रिकेट असोसिएशनचा नियम म्हणजे 2 धावा एक्स्ट्रा आता इथून मात्र टीमच्या स्कोरबोर्डवरती ऍड केल्या जातील. एकूण या बॉलवरती धावा आपल्याला पाहायला मिळाल्या 3 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. ग्रामीण क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक जण आपल्या गावाच्या नावासाठी, गावाच्या अस्मितेसाठी, गावाच्या शौर्यतेसाठी, गावाच्या प्रतिष्ठेसाठी लढताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि इथे जर का आपण बघितलं तर ग्रामीण क्रिकेट खेळत असताना प्रत्येक टीम या शाहूवाडी क्रिकेट असोसिएशनने एक चांगल्या प्रकारे एक प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलेला आहे आणि प्रत्येक जण आता चांगलं क्रिकेट खेळत आला. यावेळीला फुल टॉस बॉल. फ्रीडच्या बॉलवरती बॉलला लॉफ्टेड केलं आणि बॉल चाललाय लंग ऑफच्या डोक्यावरनं. 6 धाव्यांकरिता फुल टॉसला फुल टोल करणारा हा फटका षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त फटका इथून मात्र सजवला संदीप यांच्या माध्यमातून. हा नुकताच षटकार आपल्याला पाहायला मिळाला.
पुढचा बॉल गोलंदाज तयार होतात. या बळीला देखील क्रॉस बॅटरने खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क जुळला नाही आणि तोपर्यंत लेगस्टिकच्या वर्ण बॉल या बॉलची पिचिंग झाली. डॉट बॉलची संख्या आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी तेवढी जबरदस्त फलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला देखील फटका चांगला आहे. बॉलच्या मागे क्षेत्ररक्षक, चांगली फिल्डिंग आणि पुन्हा एकदा एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. एकाच धावेवरती बॅट्समनला आता संयम दाखवावा लागतोय. अजूनही मात्र या ओव्हरमधील बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत. 3 बॉल अजूनही बाकी आहेत आणि 47 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला फटका चांगला आहे. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 येतोय. आणखीन एक धमाकेदार हा चौकार. चौकाराच्या साह्यानं अर्धशतकाहून जास्त धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. बॅटिंग करणाऱ्या अर्थातच ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब अमेनी या संघाच्या 51 धावा धावफलकावरती अभिनंदन अमेनी संघ. एकावन्न धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजावरती मात्र अक्षरशः अमेनी टीमचे बॅट्समन तुटून पडलेले आहेत. आजच्या दिवसामध्ये 76चा सर्वाधिक उच्चांक होता हाय स्कोर या स्पर्धेतील. आता तो सर्वाधिक उच्चांक इथून मात्र मोडला जाईल का याकडे आता प्रत्येकाच्या नजरा असतील. गोलंदाज तयार झाला. पुन्हा एकदा दरम्यानचा पुढचा बॉल. यावेळेला फटका चांगला. क्षेत्ररक्षक देखील बॉलच्या मागे धावत आहेत. 2 धावा पूर्ण होत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न थांबवलाय आणि 2च धावेवरती आता संयम दाखवावा लागतो या फलंदाजाला. मोठे फटके येतात आणि मोठे फटके येत असताना सिंगल डबलने देखील धावफलक हलतं ठेवण्याचा प्रयत्न इथून मात्र केला जातो आहे. या दोन्ही बॅटरच्या दरम्यान एक चांगलं क्रिकेट, संयमाचं क्रिकेट दाखवलं जाते. मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती टिकून राहणं फार गरजेचं असतं आणि हे खेळाडू इथून मात्र खेळपट्टीवरती टिकून राहत असताना मोठे फटके इथून मात्र लगावले जातात. बॉलला धाडलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. गोलंदाजाच्या माध्यमातून चुकी झाली आणि त्या चुकीचा मोबदला म्हणजे चुकीच्या बॉलवरती आलेला हा मोठा फटका. 6 धाब्यांकरिता षटकार. ओव्हर नंबर 3चा आता खेळ संपलाय आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपण बघतोय 59 धावा. अजूनही 6 बॉल बाकी आहेत. एकोणसाठ धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 59 रन्स. अजूनही 6 बॉल बाकी आहेत. यावेळेला ओव्हर नंबर 4 मधील पहिलाच बॉल पंच कळवतात की हा वाईड बॉल आहे. यावेळेला देखील बॉलला लॉफ्ट केलं. बॉल हवेत खेळलाय आणि तिथे मात्र बॉल चालला हवेच्या झोक्यानं. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. आणखीन एक मोठा ब्लास्ट येतोय 4 धावेंकरिता. हा स्वीट साऊंड चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यानचा पुढचा बॉल. याही वेळेला विथ द टर्न हा फटका सजवलाय. फिरकीच्या विरोधात हा फटका सजवलाय आणि बॉलला पाठवलाय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं. बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्लिअर करत हा मोठा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. आज संदीप नक्की काय खाऊन तरी काय आलाय.
ज्या पद्धतीने तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय अमेनिकर जोरदार टाळ्या इथून मात्र वाजवत असताना आपल्याला पाहायला मिळतात या खेळाडूसाठी. प्राऊड ऑफ अमेनी म्हणून या खेळाडूची ओळख आहे संदीप. यावेळेला देखील फटका चांगला आहे, बॉल हवेत खेळलाय. आता तिथे मात्र खूप चांगला झेल पकडलाय आणि आता संदीप याच्या खेळीचा इथून मात्र अंत होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये धावत पळत जायचे. 70 धावा धावफलकावरती अजूनही 3 बॉल बाकी आहेत. पाहूया आता या 3 बॉल मध्ये किती धावा जमवल्या जातील. 76 धावांचा सर्वाधिक उच्चांक होता या स्पर्धेतील. पाहूया आता तो सर्वाधिक उच्चांक इथून मात्र मोडला जाईल का. यावेळेला फटका चांगला आहे परंतु या फटक्यावरती एकच धाव प्राप्त झालेली आहे. समजदारीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. जो फलंदाज मोठे फटके मारत असतो त्याला कुठेतरी स्ट्राईक देणं फार गरजेचं असतं आणि आता स्ट्राईक इन वरती फलंदाजाला आणलं जाते. सुनील आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्राईक इन वरती. पाहूया सुनीलच्या बॅटमधून आता मोठा फटका येईल का. यावेळेला हा बॉल बॅट्समन पासून खाली राहिला आणि डॉट बॉलची सांगता इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या डावातील आता शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे. शेवटच्या बॉलवरती मोठा फटका आलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. आणखीन एक सुनीलच्या बॅटमधनं तडाखेबंद स्ट्रोक षटकार आपल्याला पाहायला मिळतो आहे. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 77 धावा आणि विजयासाठी आता 78 धावांचं लक्ष्य या मॅच मध्ये. पाहूया आता या 78 धावांच्या लक्ष्याचा इथून मात्र कशा रीतीने पाठलाग केला जाईल थावडे टीमच्या माध्यमातून. चला नेक्स्ट मॅच टॉस साठी आम्ही विनंती करतोय. चला पावनाई स्पोर्ट्स वेरडे आणि लक्ष्मण स्पोर्ट्स जांभूर दोन्ही टीमचे कॅप्टन आता टॉस साठी या. चला विरळे आणि जांभूर दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. चला जांभूर आणि विरळे या दोन टीमच्या दरम्यान आता टॉस सपोर्ट करणार आहोत. चला अमेनी संघ लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या. आता वेळ आपल्याकडे भरपूर कमी आहे. अजूनही आपल्याला 6 मॅचेस कव्हर करायच्या आहेत. जांभूर आणि अमेनी या दोन टीमच्या दरम्यान आता टॉस केला जातोय. पाहूया नॅनिफिकीचा कौल आता इथून मात्र कोणता संघ जिंकणार आहे.
टॉस उडवला जाईल या दोन टीमच्या दरम्यान. नाणेफेकीचा कौल इथून मात्र उडवला जातोय आणि टॉस जिंकलाय. विरळे टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलेला. टॉस जिंकल्यानंतर आपला डिसिजन लवकरात लवकर आमच्यापर्यंत कळवायचा आहे. विजयासाठी आता 78 धावांचं लक्ष्य. पाहूया या 78 धावांच्या लक्ष्याचा कशा रीतीने आता इथून पाठलाग केला जाईल. विरळे टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकल्यानंतर बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत आनंद कलेक्शन फेटेवाले पुरस्कृत 2024 भैरवनाथ ट्रॉफी 2024 ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. भैरवनाथ स्पोर्ट्स थावडे या टीमच्या अनुषंगानं यांच्या संकल्पनेतून या स्पर्धेचं आयोजन केलेलं आणि सकाळपासून मात्र प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद या स्पर्धेला मिळाला. खास करून आनंद दादा पाटील यांचा आम्ही मनस्वी आभार व्यक्त करू. ज्या पद्धतीने सकाळपासून ते अगदी या स्पर्धेच्या अनुषंगानं बारकाईने लक्ष देत आहेत. चला सेकंड इनिंगला आता इथून मात्र सुरुवात होतीये. गोलंदाजी मार्कवरती अनिल आपल्याला पाहायला मिळतात तर स्ट्रायकिंग इनिंगला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. सागर साठी टाकलेला पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलं जात आहे. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांकरिता. पहिल्याच बॉलवरती अनिल यांचं या षटकाराने स्वागत केलं जात आहे. बॅट्समन सागरला माहिती आहे आपल्याला मोठे फटके मारावे लागतील कारण लक्ष मोठं आहे. सुरुवातीपासूनच आक्रमकतेचं रूप धाडस करावं लागेल. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज तयार होतात अनिल. पाहूयात हा बॉल अनिल यांच्या माध्यमातून कशा रीतीने हाताळला जाईल. अनिल ओव्हर द विकेटने तयार. पुढचा बॉल थांबले जातात. अनिल वेळ घेतात कारण अनिलला माहिती आहे प्रत्येक बॉल हा फार इम्पॉर्टंट असणार आहे. पुढचा बॉल गोलंदाज तयार. यावेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न झाला. एक धाव कंप्लीट झाली. दुसरा धावेचा प्रयत्न आता इथून मात्र थांबवलाय आणि एकाच धावेवरती या फलंदाजाला संयम दाखवावा लागतो. धावफलकावरती 7 धावा आपल्याला पाहायला मिळतात. पाहूया लक्ष मोठे मोठे फटके देखील आता तुम्हाला मारावे लागतील. आता स्ट्रायकिंग इनिंगला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे मनोज. यावेळेला फटका चांगला आहे. दूरवरून क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतात. एक धाव कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा इथून मात्र कंप्लीट होतीये. चांगली रनिंग आपल्याला पाहायला मिळाली मनोज आणि सागरच्या दरम्यान. आणि अनिल मात्र षटकार आल्यानंतर खूप चांगलं कमबॅक करतात आपल्या टीमसाठी. अनिल एक चांगले गोलंदाज आहेत. अचूक टप्प्यासाठी ते ओळखले जातात. या वेळेला देखील चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय परंतु विकेट किपरच्या माध्यमातून चूक झाली आणि त्यानंतर जर का आपण बघितलं तर 1 रन आपल्याला पाहायला मिळते. 22च्या रूपाने एक धाव आपल्याला पाहायला मिळते. च्या रूपाने एक धाव आपल्याला पाहायला मिळाली.
अनिल मात्र प्रभावित करतात. षटकार जरूर पहिल्या बॉलवरती आला, परंतु त्यानंतरचं कमबॅक जर का आपण बघितलं तर अगदी पाहण्याजोगं त्यांचं कमबॅक आपल्याला पाहायला मिळतंय. पुढचा बॉल, यावेळेला देखील हा बॉल बॅट्समन पासून खाली ठेवला. डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळाली होती, परंतु विकेट किपरची साथ इथून मात्र लाभत नसताना आपल्याला पाहायला मिळते. आता ओव्हर नंबर जर का आपण बघितलं तर 1चा खेळ इथून मात्र संपण्यासाठी अजून एक बॉल बाकी आहे या ओव्हरमधील. ओव्हर नंबर 1 मधील अजून एक बॉल बाकी आहे. चांगली गोलंदाजी करतात अनिल, प्रभावित करतात, इम्प्रेस केले या ओव्हरमध्ये अनिल यांनी. धावफलकावरती 11 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. यावेळीचा हा बॉल, तिथे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. संजय बॉलच्या मागे धावतायत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा इथून मात्र पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 2 धावेच्या मदतीने धावफलकावरती 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर रन्स आपल्याला पाहायला मिळतात 13 धावा. 13 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर. राजूचा पहिला बॉल, फुलर लेनचा बॉल, बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, खडे खडे बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. काऊ कॉर्नरच्या डोक्यावर हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. काय जबरदस्त फटका सजवला. सागरची बॅट आता मैदानाच्या आतमध्ये तळपत असताना आपल्याला पाहायला मिळते. सागर आता मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्रिकेट खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. लाजवाब. यावेळेला फटका चांगला आहे. यावेळेला दिशा बदलावलेली आहे. ऑफसाईडला फटका सजवलाय. तिथे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात आणि 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट केल्या जातात. 2 धावा कंप्लीट केल्या जातात. धाव गती इथून मात्र वाढवली जाते. मोठे फटके देखील सजवले जातात. मारावे लागतील, मोठे फटके मारावेच लागतील, कारण लक्ष देखील मोठं आहे. 78 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. या वेळेला देखील मिनी हेलिकॉप्टर आपल्याला पाहायला मिळाला. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सागरच्या बॅट मधून आणखीन एक धमाका आपल्याला पाहायला मिळतो आहे. आज संपूर्ण थावडेकरांना या फलंदाजाने इम्प्रेस केलेल्या धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 27 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजून 51 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. यावेळेला हा बॉल सोडून दिलाय. 1 धाव कंप्लीट झाली आणि व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे. 2 धावा त्या टीमच्या स्कोरबोर्ड वरती इथून मात्र ऍड केल्या जात आहेत. 29 धावा धावफलकावरती. अजूनही 3 बॉल बाकी आहेत या ओव्हर मधील. पाहूया आता हे 3 बॉल इथून कशा रीतीने हाताळले जातील. मनोजच्या बॅट मधून देखील आता मोठे फटके येतील का हे देखील आपल्याला पाहायचंय. बॉल तयार.
यावेळेला फटका चांगला आहे, परंतु बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मैदानाला गुदगुल्या करत बॉल सीमारेषेच्या बाहेर मार्गस्थ होत असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. 4 धावांकरिता चौकार आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त बॅटिंग मनोज आणि सागर. पाहूया पुढचा बॉल. या दरम्यानचा आता पुढचा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाईल. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला आहे. बॉलच्या मागे फिल्डर धावतात. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातो आहे आणि दुसरी धाव सुद्धा आता इथून मात्र पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. पस्तीस धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 2 मधील हा शेवटचा बॉल. यावेळेला फटका चांगला आहे. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅट्समन मनोजच्या बॅटमधनं हा मोठा फटका. 6 धावांकरिता हा षटकार आपल्याला पाहायला मिळतो आहे. ओव्हर नंबर 2 चा खेळ संपला आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 41 धावा. आता 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 37 धावांची गरज आहे. या मॅच मध्ये नवी मुंबई क्रिकेट मधील ऐतिहासिक क्रीडांगण म्हणून या भूमिपुत्र क्रीडांगणाची ओळख आहे. इथे जितक्या धावा बॅटिंग करत असताना उभ्या राहतात तितक्या धावा इथे मात्र चेस देखील केल्या जातात. ही या क्रीडांगणाची ओळख आहे. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 37 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. गेम चेंजर ओव्हर आपल्याला पाहायला मिळणार आहे. ओव्हर नंबर 3 मध्ये संघाचा प्रमुख गोलंदाज संदीप आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्क वरती. बॅटिंग करत असताना तर प्रभावित केले, परंतु आता गोलंदाजी करण्याची वेळ आलेली आहे. गोलंदाजी करत असताना कशा रीतीने बॉलिंग करणार. बॉलर संदीप तयार होत आहेत ओव्हर द विकेट न. या वेळेला फुलटॉस बॉल. कृष्णा सातपुते स्टाईल मध्ये बॉलला फेकून दिलाय समोरच्या दिशेला. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरिता षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला. आता 31 करायच्या आहेत. येणाऱ्या 11 बॉल मध्ये 31 धावांची गरज आहे. गोलंदाज संदीप पुन्हा एकदा तयार. यावेळेला पंचांनी 9 बॉल घोषित केला. पंचांचा इशारा 9 बॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे. 90 डिग्री पेक्षा जास्त कोन बनून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न झाला आणि इथे मात्र पंचांनी 9 बॉल दर्शविलाय. आता या बॉल वरती एकूण रन्स आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 3 धावा आपल्याला पाहायला मिळतात या बॉल वरती. कॉंग्रॅच्युलेशन टीम थावडे. 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत. आता फ्रीडचा बॉल आहे. संजय आपल्याला पाहायला मिळतात. फ्रीडचा बॉल आहे. गोलंदाज तयार होत आहेत. पुढचा बॉल. या वेळेला फटका चांगला आहे. फ्रीडच्या बॉलवरती आक्रमण केलं जात आहे. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरिता षटकार आपल्याला पाहायला मिळतो आहे. वैयक्तिक 33 या धावसंख्येवरती खेळतोय बॅट्समन सागर. अप्रतिम दर्जाची फलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय सागर. अप्रतिम खेळ दाखवला जातोय. यावेळेला देखील फटका ऑन साइडला खेळला.
दूरवरून क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतात आणि इथे मात्र 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. आज प्रत्येक जण आपल्या गावाच्या नावासाठी लढतोय, कारण आपल्या गावाचं नाव इथून मात्र वाढवत असताना हे 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. आज संपूर्ण गाव ही स्पर्धा बघतोय, स्पर्धा एन्जॉय करतोय आणि आज मात्र आपल्याच प्रेक्षकांच्या समोर सध्या सागर खेळ दाखवत असताना चांगली बॅटिंग. आणखीन एक शॉर्ट बॉल आणि शॉर्ट बॉलला फेकून दिलाय फाईन लेगच्या डोक्यावरनं 6 धाव्यांकरिता. आणखीन एक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मार्गस्थ होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार. आता धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत 64 धावा. आता धावा तुम्हाला करायच्या आहेत या मॅच मध्ये 14 धावा. पहा हे क्रिकेट आहे. सुरुवातीला असं वाटलं होतं की ही मॅच या धावा डिफेंड करू शकेल अमेनी संघ, परंतु ज्या पद्धतीने बॅटिंग केलेली आहे थावडे या संघाने प्रभावित केलंय. वॉर्ड बॅटिंग लाजवाब खेळ दाखवला जातोय. आता विजयासाठी 14 धाव्यांची गरज आहे. पुन्हा एकदा संजय तयार होत आहेत. पाहूया संजय यांना आता डॉट बॉल हाताळावे लागतील. यावेळेला देखील फटका चांगला आहे. तिथे मात्र बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक धमाका आणि हा देखील चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. आता वैयक्तिक सागर खेळतोय 45 वरती. 12 बॉल मध्ये 45 वरती खेळतोय. त्याच्या अर्धशतकासाठी अजूनही 5 धावा तो दूर आहे. पाहूया या स्पर्धेतील पहिली 50 आपल्याला पाहायला मिळेल का. ओ इथे मात्र बॅटची कडा जरूर घेतली होती, परंतु विकेट किपरला कॅच पकडता आला नाहीये. एक धाव आता कंप्लीट झालेली आहे आणि आता एकाच धावेवरती शांत राहावं लागतंय. आता 6 चेंडू 9 धाव्यांची गरज आहे. 6 चेंडू 9 धावा, 9 धावा 6 चेंडू. मनोज वैयक्तिक 6 बॉल मध्ये 16 या धावसंख्येवरती खेळतोय, तर सागर 13 बॉल मध्ये 46 या धावसंख्येवरती खेळतोय. पाहूया आता येणारे बॉल 6 आणि विजयासाठी 9 धाव्यांची गरज आहे थावडे या संघाला. 6 बॉल 9 धावा, 9 धावा 6 चेंडू. गोलंदाज तयार होत आहेत. संतोषचा शॉर्ट बॉल. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव सुद्धा आता पूर्ण केली जाते. अर्धशतकापासून आता 2 धावा दूर आहे बॅट्समन सागर. 48 या धावसंख्येवरती तो पोहोचलाय, तर संघ विजयासाठी 7 धावा दूर आहे. 5 चेंडू 7 धावा, 7 धावा 5 चेंडू. काय घडणार आहे या मॅच मध्ये, कोणता संघ जिंकणार आहे पाहूया. आता बॉलर संतोष आपल्या संघाला अडचणीतून बाहेर काढेल का. अजूनही 50-50 मॅच आपल्याला पाहायला मिळते. बॉलर तयार संतोष. यावेळीचा हा बॉल बॅट्समन पासून हा बॉल खाली ठेवला आणि डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच अजूनही संपलेली नाहीये. क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाहीये कोणता संघ जिंकेल याची गॅरंटी आम्ही देऊ शकणार नाहीये. 4 बॉल मध्ये 7 करायचे आहेत. यावेळीला देखील फटका चांगला आहे. तिथे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 1 धाव आता कंप्लीट झालेली आहे. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. आता 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये विजयासाठी गरज आहे 6 धाव्यांची. काय घडतं या मॅच मध्ये. 3 बॉल मध्ये 6 धाव्यांची गरज. गोलंदाज आता तयार होतोय ओव्हर द विकेट नाव. यावेळेला विनिंग स्ट्रोक आलाय.
अभिनंदन, हा सामना जिंकला थावडे या संघाने आणि हार्ड लक बॅड लक देऊयात आपण आमिनी संघाला. काय मॅच आपल्याला पाहायला मिळाली, जबरदस्त अफलातून क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. एकदा बॅट उंच व्हायची आहे, सागर 49 धाव्यांची नॉट आउट खेळी आपल्याला पाहायला मिळाली. ही खेळी आपल्या गावाला तो समर्पित करतोय. जबरदस्त. आनंददादा पाटील यांच्या वतीनं 251 रुपयाचा कॅश प्राइज इथे जाहीर झालेला आहे. छोटे मिया बडे मिया आज मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम खेळ दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळाले आणि स्वतः त्यांच्या मातोश्री ही मॅच एन्जॉय करत होत्या आणि त्यांना देखील अभिमान वाटला असेल आज आपल्या मुलाचा, ज्या पद्धतीने आपला मुलगा खेळलाय. लाजवाब खेळ. थावडेकर एकदा सागरसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या.